थँक्यू लॉर्ड, हालेलुया. सर्वांना प्रेज लॉर्ड. आजच्या भक्तीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि खरोखरच परमेश्वरानं आजचा दिवस दिला आहे आणि आजच्या दिवशी आपण आनंद करणार आहोत. हालेलुया. लॉकडाऊन आहे, कोरोना आहे, परंतु देवाच्या सानिध्यामध्ये आनंद आहे प्रियानो. म्हणून आपण आनंद करणार आहोत. आणि यावेळी सुरुवातीला आपण एक शास्त्रभाग वाचन करणार आहोत. नीतिसूत्र याचा 31 अध्याय आणि 10 वचनापासून पुढं. तुम्ही तुमच्या घरामध्ये असाल तर तुम्ही सुद्धा शास्त्रभाग काढा. नीतिसूत्र याचा 31वा अध्याय आणि 10व्या वचनापासून पुढं. मृदुला आपल्यासाठी वाचेल. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते, तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. तिच्या पतीचे मन तिच्यावर भरोसा ठेवते, त्याला संपत्तीची बाण पडत नाही. ती अमरत त्याचे हित करते, अहित करीत नाही. ती लोकर व ताळ खटपटीने मिळवते आणि आनंदाने आपल्या हाताने काम करते. ती व्यापारी गलबतासारखी आहे. ती आपली अन्न सामग्री दुरून आणते. रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्न सामग्रीची व्यवस्था करते आणि आपल्या दासीस त्याच्या अन्नाचा वाटा देते. शेतीची चौकशी करून ते ती विकत घेते. ती आपल्या हाताच्या कमाईने द्राक्षाचा मळा लावते. ती बलरूप पट्ट्याने आपली कंबर बांधते. ती आपले नेटाने कामाला लावते. आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते. तिचा दिवा रात्रीस मालवत नाही. ती चाती आपल्या हाती घेते. ती हाताने चरकी धरते. ती गरिबासाठी मूळ उघडते, गरजवंतांना हात देते. आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी बनात पांघरलेले असते. ती आपल्यासाठी वेलबुटीदार पलंगपोस करते. तिचे वस्त्र तलम तागाचे व जांभळे आहे. तिचा पती वेशीत देशाच्या वडील मंडळीत बसला असता तेव्हाच ओळखता येतो. ती तागाची वस्त्रे करून विकते, व्यापारास कमरबंद विकते. बल व प्रताप हीच तिची वस्त्रे आहे. ती पुढे काळाविषयी निश्चिंत राहते. तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात. तिच्या जिभेच्या ठाई दयेचे शिक्षण असते. ती आपल्या कुटुंबाच्या आचारा विचाराकडे लक्ष देते. ती आळशी बसून अन्न खात नाही. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात. तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो. बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखविले आहेत, पण तू त्या सर्वाहून वरचढ आहेस. सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे. परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीचे प्रशंसा होते. तिच्या हातचे श्रमफल तिला लाभू द्या. तिच्या कृत्यांनी भर बेशीत तिची प्रशंसा हो. थँक्यू लॉर्ड. देवाची स्तुती असो. आणि आज नीतिसूत्र याचा 31वा अध्याय आपण वाचन केलेला आहे आणि त्यामध्ये 30 आणि 31 वचन मी तुम्हा सर्वांसाठी पुन्हा वाचतो. त्यामध्ये सांगत आहे की सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे. परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. आणि आज मायबार आहे, मातृदिन आहे, महिलांचा दिवस आहे. म्हणून आज मातृ दिनानिमित्त आज आपण हा शास्त्रभाग वाचलेला आहे. तर इथं सांगत आहे की आपण किती सुंदर दिसायला असलो तरी त्याचा उपयोग नाही. आपलं लावण्य कितीही भुलवणार असू द्या, परंतु जो व्यक्ती, जी स्त्री परमेश्वराचं भय बाळगते त्या स्त्रीची प्रशंसा होते. हालेलुया. म्हणून आपण परमेश्वराचं भय आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. आणि त्यामध्ये सांगत आहे की तिच्या हातचे श्रमफल तिला लाभू द्या. तिच्या कृत्यांनी भरवेशीत तिची प्रशंसा हो. आणि जी परमेश्वराचं भय बाळगते तिची प्रशंसा होते आणि तिच्या प्रत्येक कष्टाच्या कामाला परमेश्वर यश देतो. हालेलुया. परमेश्वर वाचलेलं वचन आशीर्वादित करू. यावेळी आपण आपल्या आजच्या भक्तीची सुरुवात करू आणि सुरुवातीला आपण प्रार्थना करू आणि आजची भक्ती आपण चालू करू. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझी स्तुती करतो. प्रभुदेवा तुझं नाव उंचावितो, कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस.
प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभुदेवा आजचा दिवस तुम्ही आशीर्वादित करा. प्रभुदेवा आम्ही तुझं भय बाळगावं आणि भय बाळगून प्रभुदेवा तुझ्या सानिध्यामध्ये यावं, तुझी आराधना करावी. प्रभुदेवा तुझं गौरव करावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा प्रभुदेवा जे ऑनलाईन रीतीने जुडलेले आहेत त्या प्रत्येकाला तुम्ही सहाय्याने मदत करा. प्रभुदेवा आमच्या मनातील लोकांना तुम्ही सहाय्य करा. प्रभुदेवा त्यांना पण पवित्र आत्मातून प्रेरणा दे की प्रभुदेवा त्यांनी या भक्तीमध्ये सहभागी व्हावं आणि प्रभुदेवा तुझा आनंद साजरा करावा. धन्यवाद देतो प्रभुदेवा. जेवढे लोक जोडले जातील प्रभुदेवा त्या प्रत्येकाला आजची भक्ती आशीर्वादाची करा. आमच्या भक्तीमध्ये तुझं सानिध्य असू द्या, तुझी उपस्थिती असू द्या आणि आजचा दिवस आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित करा. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन आमेन. हालेलुया. देवाची स्तुती असो. आणि यावेळी काही वेळ आपण देवाची आराधना करणार आहोत आणि यावेळी हो जय जयकार जय जयकार खरे हे गीत गाऊ आणि ते गीत गाऊ आपण त्या देवाची आराधना करू. थँक्यू लॉर्ड. जय जयकार जय जयकार करे. ओ जय जयकार जय जयकार करे. ओ है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता. ओ है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता. हम पर अपनी करुणा करता और करता उपकार. क्यों ना उस पर तन मन वारे दे अपना अधिकार. ओ जय जयकार जय जयकार करे. ओ जय जयकार जय जयकार करे. स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है आसन आसन. स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है आसन आसन. आकाश उसकी महिमा बताए, आस कला तो दिखाए. सारी सृष्टि उसकी रचना, उसका ही है प्रताप. ओ जय जयकार जय जयकार करे. ओ जय जयकार जय जयकार करे. उस पर जिसका भरोसा भरोसा, वो तो कभी न डरेगा डरेगा. उस पर जिसका भरोसा भरोसा, वो तो कभी न डरेगा डरेगा. चाहे बीमारी चाहे गरीबी चाहे हो अकाल, सब संकट से सब कष्टों से हो जाएगा पार. ओ जय जयकार जय जयकार करे. ओ जय जयकार जय जयकार करे. उस पर जिसका भरोसा भरोसा, वो तो कभी न डरेगा डरेगा. उस पर जिसका भरोसा भरोसा, वो तो कभी न डरेगा डरेगा. चाहे बीमारी चाहे गरीबी चाहे हो अकाल, सब संकट से सब कष्टों से हो जाएगा पार. ओ जय जयकार जय जयकार करे. ओ जय जयकार जय जयकार करे. वो है हमारा राजा, वो है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता. वो है हमारा राजा राजा, दुख संकट से
जयकार करे, ओ जय जयकार करे। उसने दात्र सुरते ढूंढा, मेरी आत्मा को चंगा किया। उसने दात्र सुरते ढूंढा, मेरी आत्मा को चंगा किया। यरीहो के किनारे अदमोवा पड़ा, यरीहो के किनारे अदमोवा पड़ा। उसने दात्र सुरते ढूंढा, यीशु 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 मैंने उसको पा लिया। यीशु 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 मैंने उसको पा लिया। यीशु 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 मैंने उसको पा लिया। मैंने यीशु को पा लिया। उसने दात्र सुरते ढूंढा, मेरी आत्मा को चंगा किया। उसने दात्र सुरते ढूंढा, मेरी आत्मा को चंगा किया। यरीहो के किनारे अदमोवा पड़ा, यरीहो के किनारे अदमोवा पड़ा। उसने दात्र सुरते ढूंढा। यीशु 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 मैंने उसको पा लिया। यीशु 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 मैंने उसको पा लिया। यीशु 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 मैंने उसको पा लिया। मैंने यीशु को पा लिया। यीशु 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 मैंने उसको पा लिया। यीशु 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 मैंने उसको पा लिया। यीशु 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 मैंने उसको पा लिया। मैंने यीशु को पा लिया। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलुया 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 हालेलुया। प्रार्थना विनती ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है। प्रार्थना विनती ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलुया 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 हालेलुया। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलुया 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 हालेलुया। देवाची स्तुती असो। आणखीन एक गीत गाऊ आणि ते गीत गाऊन आपण देवाची आराधना करू. थँक्यू लॉर्ड. आणि एक नवीन गीत आहे, सर्वांना माहीत असेल. दावीद राजा सम मी गायेन स्तुती स्तवन प्रभूला. येशूला स्तवूया, येशूला स्तवूया. आणि दावीद राजा जसा नाचत होता देवाच्या सानिध्यामध्ये, नाचून पूर्ण अंतःकरणाने त्यानं देवाची आराधना केली. आणि त्याचप्रमाणे देव सुद्धा खऱ्या उपासकांना शोधत आहे.
आपण सुद्धा आनंदाने त्या देवाची आराधना करावी. किती दुःख असू दे, संकट असू दे, चांगली परिस्थिती असू दे, वाईट परिस्थिती असू दे, सर्व स्थितीमध्ये आपण सर्व आनंद त्याच्या सानिध्यामध्ये करायला पाहिजे प्रियानो. आणि दावीद राजाला आनंद केला आणि त्यानं पूर्ण अंतःकरणानं देवाची आराधना केली. आज आपल्याला सुद्धा पूर्ण अंतःकरणानं त्या देवाची आराधना करण्याची गरज आहे. कारण तो परमेश्वर वचन सांगत आहे की माझे आराधक आत्म्याने खरेपणानं आराधना करणारे असावे. हालेलुया. आपण आत्म्यानं आणि पूर्ण मनानं, पूर्ण खरेपणानं जेव्हा त्या परमेश्वराची आराधना करू तेव्हा परमेश्वर आपल्या आराधनेमध्ये वास करतो. तो परमेश्वर ते स्वर्ग सोडतो आणि तो आपल्या भक्तीमध्ये उपस्थित राहतो प्रियानो. म्हणून जेव्हा आपण पूर्ण अंतःकरणानं आराधना करतो तेव्हा म्हणून येऊया आपण एकत्र त्या देवाची आराधना करूया आणि त्या देवाचं गौरव करूया. हे गीत गाऊन दावीद राजा सम मी गाईन स्तुती स्तवन प्रभूला. मी गायन स्तुती स्तवन प्रभूला. दावीद राजा सम मी गायन स्तुती स्तवन प्रभूला. येशूला सवूया, येशूला सवूया, येशूला सवूया, येशूला सवूया. दावीद राजा सम मी गायन स्तुती स्तवन प्रभूला. दावीद राजा सम मी गायन स्तुती स्तवन प्रभूला. येशूला सवूया, येशूला सवूया, येशूला सवूया, येशूला सवूया. येशूच्या नावे शांती मिळते स्तुती स्तवन प्रभूला. येशूच्या नावे शांती मिळते स्तुती स्तवन प्रभूला. येशूला सवूया, येशूला सवूया, येशूला सवूया, येशूला सवूया. येशूच्या रक्ते क्षमा मिळते स्तुती स्तवन प्रभूला. येशूच्या रक्ते क्षमा मिळते स्तुती स्तवन प्रभूला. येशूला सवूया, येशूला सवूया, येशूला सवूया. दावीद राजा सम मी गायन स्तुती स्तवन प्रभूला. दावीद राजा सम मी गायन स्तुती स्तवन प्रभूला. येशूला सवूया, येशूला सवूया, येशूला सवूया, येशूला सवूया. येशूच्या नावे मुक्ती मिळते स्तुती स्तवन प्रभूला. येशूच्या नावे मुक्ती मिळते स्तुती स्तवन प्रभूला. येशूला सवूया, येशूला सवूया, येशूला सवूया, येशूला सवूया. येशूच्या नावे आरोग्य मिळते स्तुती स्तवन प्रभूला. येशूच्या नावे आरोग्य मिळते स्तुती स्तवन प्रभूला. येशूला सवूया, येशूला सवूया, येशूला सवूया, येशूला सवूया. दावीद राजा सम मी गायन स्तुती स्तवन प्रभूला.
येशूच्या नावे आरोग्य मिळते, स्तुती सवन प्रभुला. 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 येशूला सवूया, येशूला सवूया, येशूला सवूया, येशूला सवूया. दावीद राजा सममी गायन, स्तुती सवन प्रभुला. दावीद राजा सममी गायन, स्तुती सवन प्रभुला. येशूला सवूया, येशूला सवूया, येशूला सवूया, येशूला सवूया. प्रभुला सवूया, प्रभुला सवूया, प्रभुला सवूया, प्रभुला सवूया. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझी स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव सावितो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, ज्याप्रमाणे दावीद राजा प्रभुदेवा नाचून बागडून तुझी आराधना करत होता, त्याप्रमाणे प्रभुदेवा या दिवसामध्ये आम्ही सुद्धा आनंदानं तुझी आराधना करावी. प्रभुदेवा, आम्ही सुद्धा उल्हासानं तुझी आराधना करावी, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा, आम्ही घरी असताना प्रभुदेवा, आमच्याकडे पुष्कळ वेळ असताना प्रभुदेवा, या दिवसामध्ये पवित्र आत्मा तू आम्हा प्रत्येकाला प्रेरणा दे. पवित्र आत्मा तू आम्हा प्रत्येकाला मार्गदर्शन कर, की आम्ही प्रार्थना करावी प्रभुदेवा, आम्ही आराधना करावी प्रभुदेवा. आमच्या जीवनाद्वारे प्रभुदेवा तुझं आम्ही गौरव करावं परमेश्वरा. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो. पुन्हा एकदा आजची ही भक्तीची वेळ दिली त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभुदेवा, तू आमच्या भक्तीमध्ये आहेस प्रभुदेवा, तुझं सानिध्य आमच्या भक्तीमध्ये आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. कारण प्रभुदेवा, जिथं दोघं तिघं एकत्र तुझ्या नामामध्ये एकत्र जमतात, तिथं तुझं सानिध्य असतं. होय परमेश्वर, आम्ही विश्वास ठेवतो प्रभुदेवा, आम्ही पाहतो की प्रभुदेवा तुझं सानिध्य आमच्या भक्तीमध्ये आहे. प्रभुदेवा, तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. प्रभुदेवा, तो आम्हा प्रत्येकाला पवित्र स्पर्श कर, कारण प्रभुदेवा येशू या जगामध्ये तुझ्यासारखा कोणी नाही. प्रभुदेवा, तूच एक राजांचा राजा आणि तू प्रभूंचा प्रभू असा परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. यावेळी आपण ज्या ठिकाणी आहात प्रियानो, त्या ठिकाणी आपले डोळे बंद करा आणि पूर्ण अंतःकरणानं आपण सर्वजण एकत्र मिळून त्या देवाची आराधना करू. कारण आपला परमेश्वर आई वडिलांच्या पेक्षा जास्त अधिक प्रेम करणारा आपला परमेश्वर आहे. कोणते गीत गाऊ की जैसे माता संभाळेगा, ज्याप्रमाणे आई आपल्या लेकरांचा सांभाळ करते, आई ज्याप्रमाणे आपल्या लेकरांच्या वरती प्रेम करते प्रियानो, त्याप्रमाणे आपला प्रभू येशू सुद्धा आपल्या सर्वांच्या वरती प्रेम करतो. आणि त्याचं वचन आहे की मी तुम्हाला कधी सोडणार नाही आणि मी तुम्हाला कधीच टाकणार नाही. म्हणून ते गीत गाऊ आणि पूर्ण अंतःकरणानं त्या देवाची आराधना करू. चिंता सब हटाएगा, जैसे माता संभालती है, वैसे यीशु संभालेगा सर्वजन. जैसे माता संभालती है, वैसे यीशु संभालेगा. थँक्यू लॉर्ड. आपला परमेश्वर आपल्याला सर्वांना तो गळ्याशी लावतो प्रियानो. आपल्या सर्व चिंता, आपल्या सर्व काळजी तो आपल्या जीवनामधून काढून टाकतो. ज्याप्रमाणे आई आपल्या लेकरांना हात धरून त्यांना चालवायला शिकवते, त्याप्रमाणे आपला परमेश्वर आपल्याला विश्वासामध्ये चालायला शिकवतो प्रियानो. तो आपला
चट्टान आहे तो आपल्याला उंच गडावरती नेण्याचा प्रयत्न करतो की आपला विश्वास भक्कम असावा, आपण सर्व परिस्थितीमध्ये त्याच्यावरती विश्वास ठेवावा, यासाठी तो नेहमी आपला हात पकडतो. आपल्यामुळं तो घायाळ झाला 2021 वर्ष अगोदर प्रियानो. आपल्या पापामुळं त्याला ठार ठेचण्यात आलं, परंतु तरी सुद्धा त्यानं आपल्याला सोडलं नाही. आणि जाताना सुद्धा तो अभिवचन सांगत आहे की मी युगाच्या समाप्ती बरोबर तुमच्या बरोबर आहे. प्रियानो, आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये असाल प्रियानो, आपल्या जीवनामध्ये दुःखी परिस्थिती असेल, आपल्या जीवनामध्ये अडचणीच्या परिस्थिती असतील, परंतु आज परमेश्वर तुम्हा सर्वांना अभिवचन देत आहे की मी तुम्हाला कधी सोडणार नाही, मी तुम्हाला कधीच टाकणार नाही, तर मी युगाच्या समाप्ती बरोबर मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. हातर के ले जाएगा, चट्टान पर चढ़ाएगा, हातर के ले जाएगा, चट्टान पर चढ़ाएगा. जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा. जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा. मेरे कारण वो घायल हुआ, मेरे पापों को उठा लिया, मेरे कारण वो घायल हुआ, मेरे पापों को उठा लिया. जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा. जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा. कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा, कभी भी ना छोड़ेगा, कभी ना त्यागेगा. जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा. जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा. आमच्या सर्व चिंता, आमचं सर्व दुःख तू जाणतोस परमेश्वरा, तू धन्यवाद देतो. येशू प्रभुदेवा, तुझ्या प्रेमासाठी आम्ही तुझे आभार मानतो. तो आम्हाला कधी सोडत नाही परमेश्वर. कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा. येस लॉर्ड, प्रभुदेवा तू आम्हाला कधी सोडत नाहीस. प्रभुदेवा तू आम्हाला कधीच टाकत नाहीस परमेश्वरा. त्यागेगा जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा. जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा. हाथ धर के ले जाएगा, चट्टान पर चढ़ाएगा. हाथ धर के ले जाएगा, चट्टान पर चढ़ाएगा. जैसे माता
यीशु संभालेगा, जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा, कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा, कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा, जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा, तू स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव उंचावितो प्रभुदेवा. तो आम्हाला पुन्हा एकदा प्रभुदेवा ती जाणीव करून दिलीस की प्रभुदेवा तू आमच्यावरती किती प्रेम करतोस प्रभुदेवा. ज्याप्रमाणे आई आपल्या लेकरांच्या वरती प्रेम करते त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं तू आमच्यावरती प्रेम करतोस प्रभुदेवा. तू आमच्या सर्वांच्या पापासाठी खयाळ झालास प्रभुदेवा, तुला ठेचण्यात आलं, परंतु तरी सुद्धा तुझं आमच्यावरती इतकं प्रेम आहे की त्या प्रेमाखातर तू त्या सर्व वेदना, ते सर्व प्रभुदेवा दुःख आमच्या सर्वांच्यासाठी सहन केलं. धन्यवाद देतो प्रभुदेवा. आणि प्रभुदेवा, तू जाताना सुद्धा तू आम्हाला अभिवचन दिलेलं आहेस की मी युगाच्या समाप्ती बरोबर सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आता आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही प्रियानो. देवाचं अभिवचन आपल्याला आहे की तो सर्व दिवस आपल्या बरोबर आहे प्रियानो. धन्यवाद देतो तुझ्या अभिवचनासाठी, तुझ्या प्रेमासाठी परमेश्वरा, तुझ्या महान अशा बलिदानासाठी प्रभुदेवा. प्रभुदेवा, आमच्या जीवनामध्ये सर्व परिस्थितीमध्ये तू आमच्या सोबत नेहमी राहतोस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. सर्व दुःखामध्ये, सर्व अडचणीमध्ये, सर्व प्रकारच्या प्रभुदेवा बिकट परिस्थितीमध्ये नेहमी प्रभुदेवा तू आम्हाला आधार देतोस, तू आम्हाला सहारा देतोस परमेश्वरा, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद देतो. पुन्हा एकदा प्रभुदेवाची आराधना, प्रभुदेवाची काय मी मोकळ्या ओठानं केलेली आहे ती तू मान्य केलीस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. कारण प्रभुदेवा, जे अंतःकरणाने तुझी आराधना करतात त्यांच्यामध्ये प्रभुदेवा तुझं सानिध्य असतं प्रभुदेवा. आम्ही प्रभुदेवा पूर्ण अंतःकरणाने आराधना केलेली आहे आणि प्रभुदेवा आम्हाला माहित आहे की प्रभुदेवा आम्हाला प्रभुदेवा विश्वास आहे की तू आमच्या भक्तीमध्ये आहेस प्रभुदेवा. तुझं सानिध्य, तुझी उपस्थिती आमच्या प्रार्थनेमध्ये आहे. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, या आराधनेद्वारे प्रभुदेवा प्रत्येकाला तू स्पर्श केला, प्रत्येकाला तू आशीर्वादित केलं, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. इथून पुढची सर्व भक्ती आराधना आम्ही तुमच्या मार्गात देत आहे. पवित्र आत्मा तू ये आणि भक्तीचा ताबा घे आणि तू इथून पुढची भक्ती चालव. धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन, आमेन, आमेन. सर्वांचं स्वागत आहे आजच्या भक्तीमध्ये. आणि खरोखरच आज 9 मे आहे आणि आज मातृदिन आहे. मातृदिन मदर्स डे म्हणून आज साजरा केला जातो सर्व जगभरामध्ये. आणि सर्व माता ज्या काय आहेत त्या सर्व मातांना बेथेल मंडळीतर्फे, बेथेलच्या तर्फे या मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर तुम्हा सर्वांना आजचा दिवस आशीर्वादाचा करो. त्याचप्रमाणे इथून पुढचा सर्व दिवस परमेश्वर सर्व मातांना आशीर्वादाचे घालवो, आरोग्याचे घालवो आणि समृद्धीचे घालवो, हीच आमच्या चर्चची प्रार्थना असेल. आणि पुन्हा एकदा सर्व मातांना आजच्या मातृदिनाच्या, मायवाराच्या हार्दिक शुभेच्छा. हालेलुया. म्हणून आज आपण देवाच्या वचनामध्ये थोडंसं पाहणार आहोत आणि आजचा विषय आहे की मायवार किंवा मातृदिन किंवा महिलांच्या संदर्भामध्ये आज आपण पाहणार आहोत. आणि याचा अर्थ असा नाही की या संदेशाचा पुरुषांना काहीच उपयोग नाही, परंतु या महिलांच्या मध्ये काही गुणधर्म होते आणि ते गुणधर्म पुरुषांच्या मध्ये सुद्धा असावेत अशी परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून काही मी उदाहरणादाखल आज देवाच्या वचनामधून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे की काही महिला होऊन गेल्या, त्या महिलेचं जीवन, भरपूर महिला होऊन गेल्या बायबलमध्ये. आणि त्याचप्रमाणे मी आज
काही 3 महिलांच्या बद्दल आज मी तुमच्या समोर देवाच्या वचनाद्वारे मार्गदर्शन करू इच्छित आहे. आणि या महिलांच्या मध्ये असणारे सुंदर गुणधर्म आणि ते गुणधर्म आज आपण शिकणार आहोत. आणि आज आपण सर्वांनी प्रार्थना करू की देवा ते सर्व गुणधर्म माझ्या जीवनामध्ये येऊ देत. आणि जेव्हा ते गुणधर्म आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतील तेव्हा नक्कीच परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करेल. आमेन. हालेलुया. यावेळी आपण पहिल्या महिलेबद्दल आपण पाहणार आहोत, आईबद्दल, की ती म्हणजे मोशेची आई. मोशे सर्वांना माहित आहे. मोशेची आई, तिचं नाव होतं योखबेद त्या आईचं नाव होतं. आणि ती आई त्या लेकराच्या वरती, त्या मोशेवरती किती प्रेम करत होती त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे जेव्हा तुम्ही निर्गम याचा पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय या 2 अध्यायामध्ये आपल्याला तिच्याबद्दल पाहायला मिळतं. आपण काही वचनं वाचू आणि त्या वचनावरती आपण मनन करू. पहिली आई, मोशेच्या आईबद्दल आपण वाचणार आहोत, मोशेच्या आईबद्दल. आणि दुसरं वचन, दुसरा अध्याय, यामध्ये वचन, लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तो बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपवून ठेवले. पुढे त्याला लपवून ठेवता येईना म्हणून तिने लव्हाळ्याचा एक पेटारा करून त्याला डांबर व राळ चोपडली. त्या पेटाऱ्यात तिने त्या बालकाला घालून नदीकाठच्या लव्हाळ्यात नेऊन ठेवले. आणि ज्याप्रमाणे मिस्र देशामध्ये मोशेचा जन्म झाला आणि मिस्र देशामध्ये जन्म झाल्यानंतर त्याच्या आईचं नाव होतं योखबेद. आणि त्या आईचा तिनं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ती मिस्र देशामध्ये होती. आणि त्या देशामध्ये असताना तिथल्या राजानं असं फरमान काढलं होतं की जे पुरुष जन्माला येतील त्या सर्व पुरुषांना काय करायचं, मारून टाकायचं, असा एक नियम काढला होता. आणि ज्या बाळंतपण करणाऱ्या स्त्रिया होत्या त्यांना सुद्धा त्या राजानं आज्ञा सांगितली होती की तुम्ही बाळंतपण करत असताना तुम्हाला जर मुलगा दृष्टीस पडला तर त्याला तुम्ही काय करायचं, मारून टाकायचं. अशा प्रकारचं फरमान काढलं होतं. आणि म्हणून अशा प्रकारच्या दिवसामध्ये मोशेची आई, तिनं मोशेला जन्म दिला. आणि मोशे खूप सुंदर राजकुमार सारखा दिसणारा व्यक्ती होता. आणि त्यानंतर तिला प्रश्न पडला की काय करायचं, आता मुलगा जन्माला आलेला आहे, राजाचा तर नियम आहे की सर्व मुलांना मारून टाकायचं, परंतु या स्त्रीचं किती सुंदर हृदय किंवा किती प्रेम आपल्या मुलावरती असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथं सांगत आहे की 3ऱ्या वचनापर्यंत, दुसऱ्या वचनामध्ये, हे पाहून तिने त्याला 3 महिने लपवून ठेवले. 3 महिने त्या राजापासून, सर्व प्रकारच्या मिस्र देशामधील सैनिकांच्या पासून 3 महिने मोशेला तिनं काय केलं, लपवून ठेवलं. कारण जर मोशे सापडला असता तर त्याला त्याच ठिकाणी सैनिकांनी किंवा मिस्र देशातील राजाच्या लोकांनी मारून टाकलं असतं. म्हणून मोशेच्या आईनं 3 महिने मोशेला लपवून ठेवलं, त्याची काळजी घेतली. आणि सर्व वाईट गोष्टीपासून तो मरून जाऊ नये किंवा त्याला कोणी मारू नये यासाठी तिनं तिची, आपल्या मुलाची, आपल्या लेकराची काळजी घेतली. आणि पुढे सांगत आहे की त्यानंतर तिला त्याची काळजी, त्याला लपवण्याचं जमना म्हणून तिने काय केलं, एका पेटीमध्ये मोशेला घातलं आणि ती नदीकाठाला लव्हाळे जे असतात त्या लव्हाळ्यामध्ये त्या पेटीला तिथं ठेवलं. कारण कशासाठी, की कारण तिला माहित होतं की त्या नदीच्या कडेला राजाची जी मुलगी आहे ती मुलगी आंघोळ करायला येत असते. आणि जेव्हा त्या मुलगी त्या मोशेकडे पाहिल तेव्हा तिला लोभ होईल आणि ती तिच्या मुलाचा काय करेल, सांभाळ करेल. आणि अशा प्रकारे तिने काय केलं की एका पेटीमध्ये मुलाला ठेवलं. आणि त्यानंतर आपल्या सर्वांना गोष्ट माहित आहे की मिस्र राजाची मुलगी आली आणि तिनं काय केलं की त्या मुलाला स्वतः घेतलं. आणि त्यानंतर मोशेच्या आईनंच तिला दूध पाजलं, तिचा सांभाळ केला आणि मोशे मोठा झाला प्रियानो. म्हणून या वचनामधून मोशेच्या आईमधला एक महत्वाचा गुणधर्म आपल्याला पाहायला मिळत आहे की तिच्या अंतःकरणामध्ये आपल्या मुलाबद्दल असणारी काळजी होती. हालेलुया. मुलाबद्दल ती काळजी खूप करणारी होती. त्याप्रमाणे आज आपण सुद्धा पाहत आहोत की आपल्या आईबद्दल,
आपण जेव्हा विचार करतो आजच्या दिवशी, तेव्हा आपल्या आईला आपल्या सर्वांच्या बद्दल काळजी असते प्रियानो. काही वेळेला आई आपल्याला फटके देते, काही वेळेला आई आपल्याला मारते, परंतु त्या सर्व माराच्या पाठीमाग तिचा एक चांगला हेतू असतो, दडलेला नेहमी असतो प्रियानो, की जेणेकरून माझं मुलगा चांगला असावं, माझं मुलानं चांगले संस्कार त्याच्यावरती व्हावेत, यासाठी नेहमी आई प्रयत्नशील असते. आणि सर्व वाईट गोष्टीपासून, वाईट संस्कारापासून, या वाईट जगापासून ती नेहमी आपल्या मुलांना संरक्षण देण्याचा किंवा त्यांना सुरक्षित ठेवण्याचा ती प्रयत्न करत असते. म्हणून पहिला महत्वाचा गुणधर्म मोशेच्या आईमध्ये होता की ती आपल्या मुलाची खूप काळजी करणारी होती. आणि काळजीपोटी तिनं 3 महिने राजाची आज्ञा मोडून मोशेला आपल्या घरामध्ये लपवून ठेवलेलं होतं. आणि त्यामध्ये दुसरा गुणधर्म की तिचा परमेश्वरावरती भक्कम विश्वास होता. हालेलुया. तिचा परमेश्वरावरती भक्कम विश्वास होता की त्या परमेश्वरानं मला जे बाळ दिलेलं आहे त्या बाळाचं परमेश्वर नक्कीच संरक्षण करेल. हालेलुया. म्हणून मोशेच्या आईचा हा विश्वास होता आणि त्या विश्वासानं तिनं काय केलं की तो सर्व प्लॅन आखला, योजना आखली. आणि जेव्हा त्या राजाची मुलगी त्या नदीकडे येणार होती त्याच ठिकाणी तिनं काय केलं, आपल्या बाळाला त्या लवाळ्याच्या ठिकाणी तिनं एका पेटीमध्ये ठेवलं. तिचा विश्वास होता आणि त्या विश्वासाद्वारे तिनं पाऊल उचललं आणि त्याचा परिणाम आपल्या सर्वांना माहित आहे की मोशे जिवंत राहिला आणि तो राजवाड्यामध्ये त्याला चांगल्या परिस्थितीमध्ये त्याचा संगोपन झालं आणि चांगल्या परिस्थितीमध्ये तो वाढला. परंतु देवानं त्याच्या लोकांना सोडवण्यासाठी त्याचा परमेश्वरानं उपयोग केला. हालेलुया. म्हणून मोशेच्या आईमध्ये 2 गुणधर्म होते. ती खूप काळजी करणार होती आणि त्याचप्रमाणे तिचा परमेश्वरावरती भक्कम विश्वास होता. म्हणून आज सुद्धा आपल्या जीवनामध्ये सर्व माता बहिणी असतील किंवा पुरुष मंडळी असतील, आपल्या मनामध्ये सुद्धा नेहमी परमेश्वराच्या बद्दल भक्कम विश्वास पाहिजे. परिस्थिती समोर कशी असू द्या प्रियानो, परिस्थिती परमेश्वर बदलू शकतो. कारण इथं सुद्धा परिस्थिती बिकट होती, अशक्य गोष्ट होती की मोशेला वाचवणं हे खूप अशक्य होतं. परंतु मोशेच्या आईचा परमेश्वरावरती विश्वास ठेवत होता आणि तिचा विश्वास होता की परमेश्वर माझ्या मुलाचं रक्षण करेल. राजा कितीही फरमान काढू दे, त्याचे सैनिक कितीही पाळत ठेवू द्या, परंतु परमेश्वरावरती माझा विश्वास आहे तर परमेश्वर माझ्या लेकराचं संरक्षण करेल. हा विश्वास आज आपल्या सर्वांच्या मध्ये असायला पाहिजे प्रियानो, की मोशेच्या आईचा भक्कम विश्वास परमेश्वरावरती होता. आज आपला किती विश्वास परमेश्वरावरती आहे? आज जेव्हा कोरोना परिस्थितीमध्ये जेव्हा आपण जीवन जगत असतो, आपल्याला धासकी लागलेली आहे, आपण खूप घाबरलेलो आहोत. आपल्याला जरासं सर्दी झाली की आपल्याला वाटते की खरोखरच कोरोना झाला का काय. काही वेळेला आपल्या घरामध्ये जर आपल्याला कोरोनाच्या सारखे सिम्पटम्स दिसायला लागले तर आपण खूप काळजी करतो, दगदग करतो, आपल्याला टेन्शन येतं, आपल्याला विचार येतात. परंतु इथं या परिस्थितीमधून आपण जीवन जगत असताना आपला त्या परमेश्वरावरती कशा प्रकारे विश्वास ठेवत आहे. हालेलुया. या कोरोनाच्या दिवसामध्ये आपण सर्वजण घरी आहोत. घरी असताना आपण किती वेळा त्या देवाला प्रार्थना करत आहे, किती वेळा त्या देवाच्या वचनामध्ये वेळ घालवत आहे, किती वेळा आपण त्या देवाला आराधना करत आहे, त्या देवाला गौरव देण्याचा प्रयत्न करत आहे. लॉकडाऊनच्या अगोदर आपण काय करायचो, आपल्या ड्युटी असायची, आपण इकडे तिकडे बाहेर व्यस्त असायचो आणि त्यावेळी आपण वेगवेगळी कारण द्यायचो की मला वेळ नाही भेटत प्रार्थना करायला, मला देवाचं वचन वाचायला वेळ मिळत नाही. परंतु आज परमेश्वराच्या कृपेनं लॉकडाऊन आहे, आपण घरामध्ये आहोत आणि घरामध्ये आपल्याला भरपूर वेळ मिळत आहे. या वेळाचा आपण सदुपयोग करणं गरजेचं आहे प्रियानो. या वेळामध्ये आपण आपला विश्वास परमेश्वरावरती वाढायला पाहिजे, आपण भक्कम विश्वास त्या परमेश्वरावरती ठेवायला पाहिजे. ज्याप्रमाणे मोशेच्या आईचा विश्वास होता की माझं देव संरक्षण करणार, मला देव कोरोनापासून वाचवणार, मला देव आरोग्यामध्ये ठेवणार, देव माझ्या कुटुंबाचं रक्षण करणार, देव माझ्या मंडळीचं संरक्षण करणार, देव माझ्या आप्तजनांचं संरक्षण करणार. असा विश्वास जेव्हा आपण त्या परमेश्वरावरती ठेवू आणि आपण अधिक वेळ परमेश्वराच्या सानिध्यामध्ये परमेश्वराच्या चरणाजवळ घालवू, तेव्हा परमेश्वर नक्कीच आपल्या सर्व प्रार्थना ऐकणार. म्हणून पहिला गुणधर्म आपण पाहिला की भक्कम विश्वास आपला परमेश्वरावरती असायला पाहिजे. मोशेच्या आईचा भक्कम विश्वास होता, एकदम कट्टर विश्वास होता की देव माझ्या मुलाचं रक्षण करणार. त्याप्रमाणे आपला विश्वास परमेश्वरावरती पाहिजे की देव माझं रक्षण करणार, देव माझ्या कुटुंबाचं रक्षण करणार, देव माझ्या मंडळीचं रक्षण करणार, देव देवाच्या सेवकांचं रक्षण करणार प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून
इब्री याचा 11 ते आणि 6 वचन सांगत आहे की विश्वास वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. हालेलुया. जोपर्यंत आपल्या मनामध्ये विश्वास नाही तोपर्यंत त्या परमेश्वराला आपण आनंद देऊ शकत नाही, त्या परमेश्वराला प्रसन्न करू शकत नाही. म्हणून आपला विश्वास भक्कम पाहिजे. हालेलुया. म्हणून इथं सांगत आहे विश्वास वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. आपला विश्वास असतो परंतु आपला नॉर्मल विश्वास असतो, परंतु जेव्हा आपला भक्कम विश्वास परमेश्वरावरती ठेवतो तेव्हा परमेश्वर नक्कीच प्रसन्न होतो आणि परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो. आणि दुसरी करीत याचा 5 अध्याय आणि 7 वचन सांगत आहे की आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. हालेलुया. मोशेच्या आईनं असा विश्वास ठेवला होता. कसा? की तिला डोळ्यानं दिसत होतं की बाहेर सैनिक आहे, मिसर राजाचं सैनिक आहे आणि ते सैनिक मुलांना मारत आहे. ही डोळ्यांना दिसणारी परिस्थिती होती, परंतु मोशेची आई विश्वासानं चालत होती. हालेलुया. आजूबाजूची परिस्थिती कशी असू द्या, परंतु ही परिस्थिती काही वेळेला आपल्याला निराशा आणते, काही वेळेला ही परिस्थिती आपल्याला परमेश्वरापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत असते. परंतु या सर्व परिस्थितीमध्ये आपण नेहमी विश्वासानं चालणं गरजेचं आहे. आपला नेहमी त्या परमेश्वरावरती विश्वास पाहिजे प्रियानो. म्हणून तो सांगत आहे की आम्ही विश्वासाने चालतो. आम्ही काय करतो की डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आजूबाजूची परिस्थिती ज्याप्रमाणे दिसते त्याच्या पलीकडे जाऊन परमेश्वर अद्भुत काम करतो प्रियानो. म्हणून या डोळ्यानं दिसणाऱ्या परिस्थितीवरती विश्वास न ठेवता ज्या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे. म्हणून एका ठिकाणी वचन सांगत आहे की पृथ्वीवरील गोष्टीकडे लक्ष लावू नका, तर वरील गोष्टींच्याकडे काय करा, लक्ष लावा. म्हणून आपली दृष्टी त्या नेहमी परमेश्वराकडे पाहिजे, नेहमी त्या परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. आणि जेव्हा आपला भक्कम विश्वास त्या परमेश्वरावरती असणार तेव्हा देव आपल्या प्रार्थना ऐकणार, देव आपलं संरक्षण करणार आणि देव आपलं आणि आपल्या कुटुंबाला आशीर्वादित करणार. हालेलुया. म्हणून मोशेच्या आईचा एक महत्वाचा गुणधर्म परमेश्वरावरती असणारा भक्कम विश्वास. हालेलुया. म्हणून सर्व मातांना हीच विनंती करत आहे या कोरोनाच्या दिवसामध्ये, सर्व पुरुष लोकांना सुद्धा हीच विनंती आहे की या कोरोनाच्या दिवसामध्ये घाबरून जाऊ नका प्रियानो, कारण परमेश्वर आपल्या सर्वांच्या बरोबर आहे. आणि जेव्हा आपण परमेश्वरावरती विश्वास ठेवणार तेव्हा देव अद्भुतरित्या कार्य करणार. हालेलुया. कारण विश्वास नसून आपण त्याला संतोष होऊ शकत नाही. आपल्याला जर परमेश्वराला संतोष व्हायचा आहे, प्रसन्न करायचं आहे, तर आपला विश्वास आपल्याला वाढवावा लागेल. हालेलुया. म्हणून पहिल्या महिलेबद्दल आपण पाहिलं, मोशेच्या आईबद्दल तिच्या मनामध्ये असणारा विश्वास की माझ्या मुलाचं देव रक्षण करणार, त्याप्रमाणे आपल्या सर्वांचा विश्वास परमेश्वरावरती असायला पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या महिलेबद्दल आज आपण पाहणार आहोत आणि यामध्ये आपल्याला दुसरी महिला हन्ना हिच्याबद्दल आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांच्या परिचयाची महिला आहे हन्ना आणि तिच्याबद्दल आपण शास्त्रभाग वाचणार आहोत. पहिले शमूएल याचा 1 अध्याय, यामध्ये हन्ना या स्त्रीच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि एक पुरुष होता आणि तो एका नगरामध्ये राहत होता. सोफीम नामक नगराचा एक रहिवासी होता. त्या पुरुषाचं नाव एफ्राईमी होतं, एफ्राईमी. आणि त्याला 2 पत्नी होत्या, एक हन्ना होती आणि एक पनिन्ना होती. हन्ना बांझ होती, तिला मूलबाळ नव्हतं. त्यामुळं जो एफ्राईम होता तिचा पती, त्या हन्नावरती तो जास्त काय करायचा, प्रेम करायचा. आणि जी पनिन्ना दुसरी पत्नी होती तिला लेकरं होते आणि ती नेहमी हन्नाचा तिरस्कार करायची, तिला नेहमी चिडवायची. आणि अशा प्रकारचं वातावरण असताना तिचा पती नेहमी तिला काय करायचा, उत्तेजन द्यायचा. जेव्हा तो काही गोष्टी आणायचा तेव्हा तिला तो जास्त वाटा द्यायचा हन्नाईला. आणि अशा प्रकारे तिचं दुःख दूर होईल किंवा ती निराशेमध्ये राहू नये यासाठी तिचा नवरा नेहमी प्रयत्नशील असायचा, कारण तो पती तिच्यावरती खूप प्रेम करायचा. आणि हन्ना वांझ होती, तिला मूलबाळ नव्हतं. आणि अशा प्रकारच्या परिस्थिती असताना ती निराश होती, दुःखी होती. आणि दुःखी असताना तिने काय केलं की परमेश्वराच्या चरणाजवळ गेली, मंदिरामध्ये गेली आणि तिने काय केली, देवाला प्रार्थना केली. आपण जर वचन वाचलं की पहिले शमूएल याचा 1 अध्याय आणि
10 ते 17 वचनामध्ये तुम्ही जर वाचलं तर ती काय करत आहे, रडत आहे, आक्रोश करत आहे मंदिरामध्ये जाऊन, आणि ती परमेश्वराला प्रार्थना करत आहे की परमेश्वरा तू मला आशीर्वादित कर. आणि अशा प्रकारचं परमेश्वराला प्रार्थना करत असताना ती एक अभिवचन सुद्धा त्या प्रार्थनेमध्ये परमेश्वराला देत आहे. पहिले शमूएल याचा पहिला अध्याय आणि 11 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा, येत दर मी त्याला समर्पण करेन, त्याच्या डोक्यावर वस्त्रा फिरवणार नाही, असा तिने नवस केला. आणि जेव्हा परमेश्वराला तिनं प्रार्थना केली तेव्हा फक्त प्रार्थना केली नाही, तर तिनं एक परमेश्वराला नवस केला. आणि तो नवस असा केला की जर तू मला संतान दिली तर ती संतान मी परमेश्वराच्या सेवेसाठी काय करेल, त्याला मी समर्पण करेन. हालेलुया. आणि खूप चांगलं अभिवचन हन्नानं परमेश्वराला दिलं. आणि जेव्हा तिला पुत्र संतान झालं तेव्हा त्याचं नाव तिनं शमूएल ठेवलं. आणि शमूएलाला जर तुम्ही पहिलं वचन आणि 24 ते 28 वचनामध्ये जर तुम्ही पाहिलं, 24 वचन, त्याचे दूध तोडल्यावर ती त्याला घेऊन गेली. तिने 3 गोरे, 1 एफ्राईम सपीट, 1 बुधलाभर द्राक्षरस बरोबर घेतला आणि ती शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरी मुलाला घेऊन गेली. तो त्यावेळी केवळ बालक होता. आणि तेव्हा हन्ना म्हणाली, अहो स्वामी, आपल्या जीविताची शपथ, माझे स्वामी, जी स्त्री आपल्या जवळ येथे उभी राहून परमेश्वराची प्रार्थना करत होती तीच मी आहे. याच बालकासाठी मी प्रार्थना करत होते. परमेश्वराने कडे जे मागणे मी केले ते त्याने मला दिले. आणि पुढे सांगत आहे 28 वचन की तसेच मी या बालकाला परमेश्वराच्या स्वाधीन केले आहे, तो परमेश्वरास अमरण दिला आहे. दुसरी स्त्री हन्ना, या स्त्रीबद्दल आपण पाहत आहोत. आणि तिच्यामधला एक महत्वाचा गुणधर्म की तिनं जे परमेश्वराला अभिवचन दिलं ते तिनं प्रामाणिकपणे पार पाडलं. हालेलुया. तिनं सांगितलं होतं की परमेश्वरा तू जर मला संतान दिली तर मी त्याला तुझ्या सेवेसाठी काय करेन, समर्पण करेन. आणि जेव्हा तो संतान झाला तिला मुलगा झाला. आणि मुलगा झाल्यानंतर तो लहानच होता, त्याचं दूध फक्त तुटलेलं होतं. याचा अर्थ की तो लहान होता, त्याला कळत सुद्धा नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये हन्ना आपल्या लेकराला घेऊन त्या मंदिरामध्ये गेली आणि तिनं त्या एलीच्या स्वाधीन आपल्या मुलाला केलं. प्रियानो, हालेलुया. किती अद्भुत महिला आहे ही की ज्या परमेश्वरानं तिला ते मूल दिलं आणि तिनं अभिवचन दिलं की मी हे मूल तुझ्या सेवेसाठी समर्पण करेन. आणि ते अभिवचन तिनं प्रामाणिकपणे पाळलं. आणि जेव्हा तो मूल मोठा झाला, त्याचं दूध तुटलं, तेव्हा ती त्या मुलाला त्या एलीकडे येऊन त्या मंदिरामध्ये सोडलं. आणि तिथं पुढे शमूएल त्या मंदिरामध्ये राहू लागला. हालेलुया. म्हणून दुसरा महत्वाचा गुणधर्म की महिलांच्यासाठी आणि सर्व पुरुषांच्यासाठी आहे की ज्याप्रमाणे हन्ना स्त्री होती आणि ती देवाचं भय बाळगणारी होती, जेव्हा परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकली तेव्हा तिनं जे देवाला वचन दिलेलं होतं ते वचन ती विसरली नाही. म्हणून आपण सुद्धा जे देवाला आपण वचन देत असतो ते नेहमी आपण प्रामाणिकपणे पाळावं, ते वचन आपण काटेकोरपणे पाळावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. म्हणून एका ठिकाणी वचन आपल्याला सांगत आहे की मत्तई याचा 5वा अध्याय आणि 37 वचनामध्ये की तर तुमचे बोलणे होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे. सांगत आहे की तुम्ही जर होय म्हणता तर त्याप्रमाणे तुम्ही करा, जर तुम्ही नाही म्हणत आहे तर तुम्ही नाही म्हणा, स्पष्ट सांगत आहे. हालेलुया. प्रार्थना करत असताना ज्या गोष्टी तुम्हाला जमत आहेत त्याच गोष्टी तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टी तुम्हाला जमणार नाहीत ती वचन किंवा ते करार तुम्ही परमेश्वराच्या सोबत करू नका. हालेलुया. आणि अशा प्रकारे मग आपण परमेश्वराची अवज्ञा करणारे, माझ्या जीवनामध्ये जी अभिवचन परमेश्वराला दिलेली आहेत ती मी प्रामाणिकपणे पार पाडलेली आहेत काय. हालेलुया. काही वेळा आपण म्हणतो की परमेश्वरा मला तू नोकरी दे, मी नेहमी दशांश देत राहीन. परमेश्वराला आपण प्रार्थना करतो की देवा मला हे दे, देवा मला ते दे, मी असं करेन तुझ्यासाठी, मी तसं करेन, मी दररोज प्रार्थना करेन, मी दररोज उपवास करेन, मी हे देईन तुला, मी ते देईन. आपण फक्त अभिवचन देतो. पण तो हन्ना सारखा अंतकण आपल्याला पाहिजे. हन्नाला मुलगा झाला आणि त्या मुलग्याचं समर्पण परमेश्वराला केलं.
म्हणून सर्व मातांना हीच आज परमेश्वर या वचनाद्वारे बोलू इच्छित आहे की आपण जे परमेश्वराला अभिवचन देत असतो ते आपण प्रामाणिक पाळणं गरजेचं आहे. म्हणून उपदेशक याचा 5वा अध्याय आणि 4थं वचन सांगत आहे की तू देवाला नवस केला असल्यास तो फेडण्यास विलंब करू नकोस. आणि कारण देव मूर्खावर प्रसन्न होत नसतो तो आणि त्याची फेड कर. नवस करावा आणि तो फेडू नये यापेक्षा तो मुळीच न करणे बरे. हालेलुया. इथं सांगत आहे की देवाला नवस केला असल्यास तो फेडण्यासाठी विलंब करू नको. जर तुम्ही देवाला काहीतरी अभिवचन दिलेलं आहे की देवा तुम्हाला आशीर्वादित कर, देवा माझी ही प्रार्थना ऐक, मी असं करेन. जेव्हा आपण परमेश्वराला अभिवचन देत असतो तेव्हा परमेश्वर सांगत आहे की ते अभिवचन, जेव्हा तुझी प्रार्थना परमेश्वर ऐकतो तेव्हा ते अभिवचन पूर्ण करण्यासाठी उशीर लावू नकोस. आणि 8व्या वचनामध्ये आपण पुढच्या 5व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते की उपदेशक 5वा अध्याय आणि 5वं वचन की नवस करावा आणि तो फेडू नये यापेक्षा तो मुळीच न करणे बरे. हालेलुया. नवस करणं म्हणजे देवाला आपण अभिवचन देणं आणि ते न फेडणं यापेक्षा आपण देवाला अभिवचन न दिलेलं बरं आहे. हालेलुया. आपण काहीही बोलण्यापेक्षा आपण विचार करून प्रार्थना करणं गरजेचं आहे प्रियानो. म्हणून हन्ना ही स्त्री होती, विश्वासणारी स्त्री होती. तिनं परमेश्वराला आक्रोश केला, रडून प्रार्थना केली आणि देवानं तिची प्रार्थना ऐकली. आणि जे हन्नानं देवाला वचन दिलेलं होतं, ते नवस केला होता, तो सर्व नवस, ते अभिवचन प्रामाणिकपणे हन्नानं पार केलं आणि शमूएलला घेऊन गेली त्या मंदिरामध्ये आणि एलीच्या स्वाधीन केले. हालेलुया. म्हणून आज आपण किती अभिवचन पाळत आहोत. देव त्याचं अभिवचन नेहमी पाळत असतो प्रियानो. आणि देवाचं अभिवचन, देव आपला सत्य परमेश्वर आहे. देवानं जर आपल्याला सांगितलेलं की मी तुला आशीर्वादित करणार, देव आपल्याला आशीर्वादित करणार. देवानं सांगितलेलं आपल्याला आरोग्य देणार, तर देव नक्कीच आपल्याला आरोग्य देणार. परंतु आपण त्याच्याशी किती प्रामाणिक आहोत. देव त्याच्या अभिवचनाबद्दल नेहमी प्रामाणिक असतो. तो त्याचं अभिवचन कधीच खाली पडू देत नाही. तर तो नेहमी आपल्याला दिलेली अभिवचनं, आपल्याला दिलेली वचनं नेहमी तो प्रामाणिकपणे पाळतो. परंतु आज आपण त्याला दिलेली वचनं किती पाळत आहोत. आपण त्याला दिलेली अभिवचनं किती आपण प्रामाणिकपणे पाळत आहोत. काही वेळा आपण म्हणतो की मी देवाचं वचन वाचेन, मी पवित्र शास्त्र ह्या वर्षामध्ये पूर्णभर वाचेन. आपण वेगवेगळे अभिवचनं आपण न कळत आपण परमेश्वराला देत असतो प्रियानो. परंतु ती अभिवचनाप्रमाणे करणारे आपल्याला व्हायचं आहे. म्हणून सांगत आहे की नवस जर फेडता येत नसेल तर नवस न करणं हे चांगलं आहे. म्हणून दुसरी स्त्री हन्ना नवस फेडणारी होती, परमेश्वराला अभिवचन दिलेलं प्रामाणिकपणे पाळणारी होती. आज आपल्याला हन्नासारखं बनायचं आहे प्रियानो. आणि त्याचप्रमाणे तिसरी स्त्री, शेवटच्या स्त्रीबद्दल आपण वाचणार आहोत आणि ती आहे येशूची आई. हालेलुया. आपण पहिली आई पाहिली की मोशेच्या आईबद्दल पाहिलं, आपण शमूएलाच्या आईबद्दल आपण पाहिलं आणि त्यानंतर आपण तिसरी येशूच्या आईबद्दल आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपण लूक याचा 1ला अध्याय काढणार आहोत. आणि लूक याचा 1ला अध्याय आणि 26 ते 38 या वचनामध्ये मरियेला देवदूताचं दर्शन झालं आणि देवदूतानं काय केली, भविष्यवाणी केली. मरियेला सांगितलं की तुझ्या पोटातून एक बाळ जन्माला येणार आहे आणि त्याचं नाव काय आहे, येशू ठेवायचं आहे. तेव्हा मरिया गोंधळली प्रियानो. ती तरुण होती, तिनं पुरुष पाहिला नव्हता, तिचा साखरपुडा ठरला होता योसेफासोबत आणि तिला भरपूर प्रश्न निर्माण झाले असतील की मी काय करायचं. परंतु जर आपण वचन वाचलं की 38वां वचन, लूक याचा 1ला अध्याय आणि आपण 37 आणि 38 वचन वाचू की कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी,
आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेले. किती सुंदर शब्दामध्ये उत्तर दिलं की ती गोंधळली आणि तिनं देवदूताला प्रश्न विचारला की हे कसं काय होणार, कारण मी तरुण स्त्री आहे, मी पुरुषाला पाहिलेलं नाही आणि तुम्ही मला सांगत आहात की तुझ्या पोटी या जगाचा तारणारा जन्माला आलेला येणार आहे, हे कसं काय शक्य होणार. आणि त्यानंतर इथं सांगितलं 38 वचनामध्ये तिनं विश्वास ठेवला त्या अभिवचनावरती आणि तिनं सांगितलं की पहा मी प्रभूची दासी आहे. हालेलुया, मी प्रभूची दासी आहे आणि काय करा की आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये घडू दे. आपण सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करण्यासाठी काय आहे, तयार आहे. आणि मरियेच्या जीवनामधला एक महत्वाचा गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतो आणि ते म्हणजे पूर्ण आज्ञाधारकपणा. हालेलुया, पूर्ण आज्ञाधारक. देवाच्या दूतानं जे जे सांगितलं त्याप्रमाणे काय केलं की तिनं ऐकलं आणि त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्याप्रमाणे तिनं करण्याचा प्रयत्न केला. प्रियानो, आज विचार करा की आताच्या काळामध्ये जर एखादी तरुण स्त्री आहे आणि ती जर गर्भवती झाली तर समाजाला कशा प्रकारे तोंड द्यायचं किंवा कशा प्रकारे उत्तर द्यायचं, आज आपल्यासमोर सुद्धा मोठे प्रश्न उभा राहतात. हालेलुया, अनेक लोक वेगवेगळ्या विचारानं ते बोलत असतात, टोमणे मारत असतात. आणि ही तर कधी काळची गोष्ट आहे की 2021 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे. त्या काळामध्ये तरुण स्त्री गर्भवती झाली. मरिया देवाच्या कृपेनं, देवाच्या आत्म्यानं ती गर्भवती झाली आणि जेव्हा गर्भवती झाली तेव्हा तिथं सुद्धा परिस्थिती अशा यापेक्षा बिकट असेल, परंतु त्या परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. तेव्हा तिनं विश्वास ठेवला आणि परत कोणताच प्रश्न तिनं विचारला नाही. तिनं आपलं समर्पण केलं परमेश्वराला आणि तिनं सांगितलं की मी दासी आहे, तुम्ही जे म्हणाल त्याप्रमाणे मी करेल. तुमची जशी इच्छा आहे किंवा देवाची जशी योजना आहे त्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये घडू दे, मी माझं समर्पण तुम्हाला करत आहे. म्हणून तिसरा महत्वाचा मुद्दा की मरिया येशूच्या आईबद्दल किती खूप आज्ञाधारक होती व्यक्ती, त्याप्रमाणे आज आपण किती आज्ञाधारक आहोत याचा आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे. योहान 14 आणि 23 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्या बरोबर वस्ती करू. आणि येशू सांगत आहे की जो माझ्यावर प्रीती करतो तो काय करतो, माझी वचन पाळतो. हालेलुया, फक्त प्रभू प्रभू म्हणून चालणार नाही, प्रभू म्हणून परमेश्वर आनंदित होणार नाही. इथं सांगत आहे की जो परमेश्वरानं दिलेली वचन प्रामाणिकपणे वाचतो आणि ते प्रामाणिकपणे पाळतो देवाची वचन, तर त्याच्यावरती पिता प्रीती करतो, त्याच्यावरती मी सुद्धा काय करेन, प्रेम करेन. म्हणून ज्याप्रमाणे मरियेनं देवाचं वचन आलं आणि त्या वचनाप्रमाणे तिनं सर्व काही गोष्टी केल्या, वचनाचं काटेकोरपणे पालन केलं त्याप्रमाणे, आणि त्यामुळंच मरियेला परमेश्वरानं निवडलं होतं. तिच्यामधला असणारा आज्ञाधारकपणा, तिच्यामध्ये असणारा लीन स्वभाव, तिच्यामध्ये असणारा निर्मळ स्वभाव परमेश्वराला आवडला आणि या पूर्ण जगामधून मरियेची परमेश्वरानं निवड केली. प्रियानो, म्हणून आज आपण सुद्धा आज्ञाधारक असायला पाहिजे. आपण जेव्हा पूर्ण मनानं त्या देवाच्या आज्ञा पाळतो, देव जे सांगत आहे ते करण्याचा आपण प्रयत्न करतो, तेव्हा देव आपल्याला नक्कीच आशीर्वादित करतो. प्रियानो, हालेलुया, प्रामाणिकपणे आज्ञापालन करणारे लोक परमेश्वराला हवे आहेत. हालेलुया, आपण का म्हणून प्रश्न विचारणारे नको आहेत देवाला. आपण जेव्हा का म्हणून प्रश्न विचारतो याचा अर्थ की आपण त्या देवाच्या योजनेला अडखण बनतो, आपण त्या देवाच्या योजनेबद्दल आपण शंका आपल्या मनामध्ये निर्माण होते. प्रियानो, म्हणून आज आपण देवावरती विश्वास ठेवत असताना नेहमी देवाचं आज्ञापालन करायला पाहिजे. मला नेहमी नोहाबद्दल खूप आश्चर्य वाटतं की नोहाला मोठं तारू बांधायला सांगितलं. सर्व प्राणी त्या बोटीमध्ये येणार होते हे सर्व माहित होतं. त्याच्यासमोर प्रश्न पडला असेल की एवढं मोठं तारू किंवा होता, आणि त्या विश्वासानं त्यानं तारू बांधायला सुरुवात केली आणि परमेश्वरानं त्यामध्ये त्याला यश दिलं. प्रियानं, म्हणून मरियेसारखं, त्या नोहासारखं जेव्हा आपण प्रामाणिकपणे आपलं समर्पण त्या परमेश्वराच्या हातामध्ये करतो आणि त्या परमेश्वराच्या आज्ञाचं काटेकोरपणे पालन करतो, तेव्हा देव प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला यश दिल्याशिवाय राहत नाही. प्रियानो,
हालेलुया. म्हणून आपल्याला जर यश पाहिजे असेल तर नेहमी देवाचं आज्ञापालन करायला शिका. आणि पहिले शमूएल याचा 15वा अध्याय आणि 22 वचन सांगत आहे की तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होत नाही. हालेलुया. यज्ञ आणि होम, जुन्या करारामध्ये यज्ञ आणि होम करायचे आणि इथं सांगत आहे की होम आणि यज्ञ केल्यानं परमेश्वराला आनंद होत नाही. तर कशानं होतो की परमेश्वराचा शब्द पाळल्यानं, परमेश्वराचं आज्ञापालन करण्यानं परमेश्वराला खूप आनंद होतो. हालेलुया. म्हणून आपण फक्त मोठ्यानं देवाची आराधना केली, मोठ्यानं आपण आक्रोश केला, मोठ्यानं आपण प्रभू म्हणून आपण ओरडलो आणि जर आपल्या मनातून त्या देवाचं आज्ञापालन आपण करत नाही तर सर्व काही व्यर्थ आहे. म्हणून मत्तेमध्ये सांगत आहे की प्रभूजी म्हणणारे पुष्कळ लोक आहेत, परंतु जे देवाच्या वचनानुसार जीवन जगतात त्यांना सार्वकालिक जीवन मिळतं. म्हणून तिसरा महत्वाचा मुद्दा की आज्ञाधारकपणा. हालेलुया. आपण 3 मुद्दे आज पाहिलेले आहेत. सर्व मातांच्या साठी, सर्व आयांच्या संदर्भामध्ये आज आपण पाहिलेला आहे. मातांच्या संदर्भाबद्दल आज आपण अभ्यास केलेला आहे. पहिली माता मोशेच्या आईबद्दल आपण पाहिलं की तिचा परमेश्वरावरती असणारा भक्कम विश्वास. म्हणून सर्व मातांना विनंती आहे की सर्वांनी त्या परमेश्वरावरती भक्कम विश्वास ठेवा. पुरुषांनी सुद्धा त्या परमेश्वरावरती भक्कम विश्वास ठेवा. कोणतीही परिस्थिती असू द्या, या कोरोनाची परिस्थिती असू द्या, आपल्याला त्या परमेश्वरावरती भक्कम विश्वास ठेवायचा आहे. आपला विश्वास पाहिजे की देव माझं रक्षण करणार आहे, देव माझ्या कुटुंबाचं रक्षण करणार आहे. दुसऱ्या आईबद्दल आपण पाहिलं की शमूएलाची आई हन्ना, तिला मूल नव्हतं, परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकली, परंतु परमेश्वराला दिलेलं वचन तिनं प्रामाणिकपणे पाळलं. हालेलुया. आज आपण देवाला दिलेली वचनं प्रामाणिकपणे पाळत आहोत का? आणि तिसरी स्त्री मरिया, येशूची आई, येशूच्या आईनं आज्ञाधारकपणा तिच्यामध्ये होता. तिनं देवदूतानं जे सांगितलं, देवाची योजना जी तिला प्रगट झाली ती तिनं होय म्हणून स्वीकारली आणि प्रामाणिकपणे तिनं आज्ञापालन केलं. म्हणून मरियेमध्ये आज्ञाधारकपणा होता. त्याप्रमाणे आपल्यामध्ये देवाबद्दल आज्ञाधारकपणा आहे का, याचं आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे. आणि त्यानंतर 2 वचन मी तुम्हासाठी वाचतो. इफिस 1 अध्याय आणि 1 आणि 3 वचन की मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापाच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. आणि कलेसे याचा 3 अध्याय आणि 20 वचन सांगत आहे की मुलांनो, सर्व गोष्टीत आपल्या आई बापाची आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे. म्हणून ज्यांच्या आई वडील आहेत तर त्या सर्व लोकांना मी विनंती करत आहे आणि परमेश्वराच्या वचनामधून परमेश्वर सांगत आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या आज्ञेत राहा, आई वडिलांचा आज्ञापालन करा. आणि जेव्हा तुम्ही आई वडिलांचा आज्ञापालन करता तेव्हा प्रभूला ते संतोषकारक आहे, प्रभूला ते आवडतं प्रियानो. हालेलुया. म्हणून मोशेला जेव्हा परमेश्वरानं 10 आज्ञा दिला, त्या 10 आज्ञेमध्ये सुद्धा एक देवानं आज्ञा दिली होती की तू तुझा बाप आणि तुझी आई यांचा मान राख, त्यांचा आदर कर. म्हणून आज या मातृदिना दिवशी, आज या मातृदिना दिवशी, मदर्स डे निमित्तानं आज आपल्या आई वडिलांचा आपण मान राखणं गरजेचं आहे. आपण आपल्या आईला मान सन्मान देऊन, त्यांचा आदर करून त्यांच्यावरती प्रेम करणं गरजेचं आहे प्रियानो. आणि सर्व मातांनी ज्याप्रमाणे ह्या 3 मातांच्या संदर्भामध्ये अभ्यास केला, ज्याप्रमाणे हन्ना मोशेची आई, शमूएलाची आई आणि येशूची आई, यासारखा आपला सुद्धा परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. परमेश्वराला आज्ञाधारक आपण आपल्या सर्वांना बनायचं आहे आणि परमेश्वराला जे नवस केलेले आहेत ते सर्व आपल्याला प्रामाणिकपणे फेडणारे लोक बनायचे आहे. परमेश्वर हे वाचलेलं वचन आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू. यावेळी आपण आपले डोळे बंद करू आणि 2 मिनिटं ह्या वचनासाठी प्रार्थना करू. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझी स्तुती करतो प्रभुदेवा. आज सकाळच्या वेळी प्रभुदेवा, रविवारच्या वेळी या मातृदिना दिवशी प्रभुदेवा सुंदर अभिवचन दिलं प्रभुदेवा. 3 मातांच्या संदर्भामध्ये आम्ही जे काय अभ्यास केला प्रभुदेवा, मरिया प्रभुदेवा आज्ञाधारक होते, येशूची आई प्रभुदेवा, शमूएलाची आई हन्ना, हिनं नवस केलेले तुला प्रामाणिकपणे
पाळले परमेश्वरा. आणि त्याचप्रमाणे मोशेची आई हिनं प्रभू देवा तुझ्यावरती भक्कम विश्वास ठेवला. त्याप्रमाणे प्रभू देवा आम्हा सर्वांना सर्व परिस्थितीमध्ये भक्कम विश्वास तुझ्यावरती ठेवण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू देवा आम्ही जे काही तुला वचन देतो, अभिवचन देतो, ते प्रामाणिकपणे पाळण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू देवा आमच्यामध्ये मरियेसारखा आज्ञाधारकपणा येऊ दे परमेश्वरा, आणि आम्ही काटेकोरपणे आज्ञापालन करावं यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद देतो. आजचं वचन तो आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित केलं त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. जे ऑनलाईन रीतीने प्रभू देवा पाहत आहेत त्या सर्वांना तुम्ही आशीर्वादित करा. या वाचलेल्या वचनानुसार प्रभू देवा प्रत्येकानं कृती करावी, त्याप्रमाणे वागावं यासाठी पवित्र आत्मा तू प्रत्येकाला मार्गदर्शन कर. पवित्र आत्मा प्रत्येकाला तू चालव परमेश्वरा. प्रभुदेवा हे वचन प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कर. हे गुणधर्म प्रभुदेवा या 3 मातांच्या मध्ये असणारे गुणधर्म आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये येऊ देत परमेश्वरा. प्रभुदेवा आम्ही नवस फेडणारे लोक तू आम्हाला बनव. आम्ही जे काही तुझ्यासाठी बोलतो, तुझ्यासाठी आम्ही जे काही वचन देतो ते आम्ही प्रामाणिकपणे पाळण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा मरियेसारखं आज्ञाधारक तू आम्हाला बनव परमेश्वरा. मोशेच्या आईसारखा आमचा भक्कम विश्वास तुझ्यावरती असण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. या कोणाच्या दिवसामध्ये आमचा विश्वास डळमळलेला असतो प्रभुदेवा, आम्ही विश्वासामध्ये खाली पडलेलो आहोत, तेव्हा आमचा विश्वास तू वाढव. आमचा भक्कम विश्वास तू तयार कर परमेश्वरा. धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आजचं वचन आशीर्वादित केलं त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ज्या ऑनलाईन पाहत आहेत किंवा इथून पुढे जे लोक ऐकतील त्या सर्वांना आम्ही तुमच्या महानातम देत आहे. सर्वांना तुम्ही अनुग्रह करा, आशीर्वादित करा आणि सर्वांच्या द्वारे तुझं गौरव होऊ द्या. धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन. हालेलुया. देवाची स्तुती असो. यावेळी आपण आपलं दान आणि दशांश आपण प्रभूच्या कार्यासाठी आपण देणार आहोत आणि त्यासाठी गीत आपण गाऊ. हालेलुया. आपण दान आणि दशांश तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मंडळीमध्ये तुमचं दान आणि दशांश पाठवू शकता. आणि जर स्पेशल दान जर तुम्हाला द्यायचं आहे तर तुम्ही आमच्या मंडळीमध्ये त्याची पेरणी करू शकता. जर तुम्हाला आमच्या मंडळीसाठी दान द्यायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. यावेळी आपण एक गीत गाऊ. येशू के पीछे मैं हो लेता मुड़ के ना देखूंगा. हे गीत गाऊ आणि ते गीत गाऊन आपण आपलं दान आणि दशांश प्रभूच्या भांडारामध्ये देऊ. यीशु के पीछे मैं हो लेता मुड़ के न देखूंगा, मुड़ के न देखूंगा. यीशु के पीछे मैं हो लेता मुड़ के न देखूंगा, मुड़ के न देखूंगा. छोड़ के दुनिया उसको लेकर, छोड़ के दुनिया उसको लेकर, यीशु के बहते रक्त के द्वारा मिल गया छुटकारा. यीशु के बहते रक्त के द्वारा मिल गया छुटकारा. यीशु के पीछे मैं हो लेता मुड़ के न देखूंगा, मुड़ के न देखूंगा. दुनियादारी शान और शौकत सब कुछ त्याग दिया, दुनियादारी शान और शौकत सब कुछ त्याग दिया. सारा जीवन तन मन धन सब उसको दे दिया. सारा जीवन तन मन धन सब उसको दे दिया. मैं हूँ मंदिर, यीशु है मुझ में. मैं हूँ मंदिर, यीशु है मुझ में. चाहे जहाँ रहो चाहे जो भी करो, स्तुति सदा करूँगा.
चाहे जहार हो चाहे जो भी करूं स्तुति सदा करूंगा। यीशु के पीछे मैं हो लेता मुड़ के न देखूंगा, मुड़ के न देखूंगा। यीशु के पीछे मैं हो लेता मुड़ के न देखूंगा, मुड़ के न देखूंगा। दुख संकट और कोई मुसीबत रोक न पाएगी। यीशु के जैसे यीशु के प्रेम से जय मनाऊंगा। दुख संकट और कोई मुसीबत रोक न पाएगी। यीशु के जैसे यीशु के प्रेम से जय मनाऊंगा। कल का दिन भी वो दुर्दिन भी, कल का दिन भी वो दुर्दिन भी, जिए या मरे दूत भूत भी कुछ नहीं कर पाएंगे। जिए या मरे दूत भूत भी कुछ नहीं कर पाएंगे। यीशु के पीछे मैं हो लेता मुड़ के न देखूंगा, मुड़ के न देखूंगा। यीशु के पीछे मैं हो लेता मुड़ के न देखूंगा, मुड़ के न देखूंगा। आपण यावेळी दान आणि दशांश जे काय दिलेले आहे त्यासाठी आपण प्रार्थना करू। थँक्यू लॉर्ड, हालेलुया। धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझी स्तुती करतो प्रभुदेवा। आज दिवशी प्रभुदेवा तुझं दान आणि दशांश प्रभुदेवा देण्यासाठी तू आम्हाला सहाय्य केलं, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ज्या लढतीने पाहत आहेत प्रभुदेवा त्या सर्वांना पवित्र आत्मा तू प्रेरणा दे प्रभुदेवा। देवाच्या सेवेमध्ये देवाच्या कार्यासाठी त्यांनी पेरणी करावी यासाठी पवित्र आत्मा तू प्रत्येकाला मार्गदर्शन कर आणि ह्या सर्व दानाचा उपयोग परमेश्वरा तुझ्या गौरवासाठी आणि तुझ्या सेवेसाठी होऊ दे, जेणेकरून प्रभुदेवा तुझं गौरव केले जाईल आणि अनेक लोकांचं तारण होईल परमेश्वरा। धन्यवाद देतो, हे दान दर्शन तुम्ही आशीर्वादित करा आणि याचा उपयोग तुमच्या गौरवासाठी करा। धन्यवाद देतो, प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा का पित्या, आमेन आमेन। हालेलुया। यावेळी आपण शेवटच्या प्रार्थनेमध्ये जाऊ। आपण ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण डोळे बंद करू आणि शेवटची प्रार्थना करू। थँक्यू लॉर्ड, हालेलुया। धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझी स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव उंचावितो। आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभुदेवा। आजच्या मातृदिनानिमित्त परमेश्वरा, मदर्स डेच्या निमित्तानं परमेश्वरा 3 मातांच्या संदर्भामध्ये प्रभुदेवा, 3 आयांच्या संदर्भामध्ये परमेश्वरा तो आम्हाला प्रभुदेवा पवित्र शास्त्रामधून प्रभुदेवा वाचण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी तू प्रेरणा दिली, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभुदेवा। आम्ही प्रार्थना करतोय की जे माता भगिनी आहेत प्रभुदेवा त्या प्रत्येकाला या मातांच्या सारखा प्रभुदेवा त्यांच्यामध्ये स्वभाव यावेत प्रभुदेवा, यासाठी तू प्रत्येक माताला तू सहाय्याने मदत कर प्रभुदेवा। ज्याप्रमाणे मोशेच्या आईमध्ये भक्कम विश्वास होता त्याप्रमाणे तू आमच्या सर्वांच्या मनामध्ये भक्कम विश्वास तयार कर। ज्याप्रमाणे शमूएलाची आई हन्ना प्रभुदेवा तिनं जे देवाला वचन दिलं होतं ते तिनं प्रामाणिकपणे पार पाडलं, त्याप्रमाणे प्रभू आम्ही तुला जे नमस्कार करतो, जे आम्ही तुला बोलतो, आम्ही जे वचन तुला देतो त्याप्रमाणे आम्हाला करण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर। आणि येशूची आई मरिया हिनं ज्याप्रमाणे अज्ञाधारकपणानं ती राहिली, जे देवाची योजना होती तिला तिनं आपलं समर्पण केलं, त्याप्रमाणे प्रभू आम्ही नेहमी आज्ञाधारक राहावं। नेहमी प्रभुदेवा तुझी योजना जी आमच्या जीवनामध्ये आहे ती पूर्ण करण्यासाठी नेहमी आम्ही तयार असावं। नेहमी आम्ही तू सांगितलेल्या आज्ञा, तुझी योजना पूर्ण करण्यासाठी प्रभुदेवा आम्ही नेहमी आज्ञाधारक असावं प्रभुदेवा, यासाठी तो आम्हाला सहाय्य कर प्रभुदेवा। जे ऑनलाईन इथे ऐकत आहे त्या सर्वांना आम्ही तुमच्या महानाताम देत आहे, सर्वांना तुम्ही अनुग्रह करा, आशीर्वादित करा आणि सर्वांच्या द्वारे प्रभुदेवा तुझं गौरव होऊ द्या। धन्यवाद देतो, प्रत्येकाला तुम्ही सुरक्षित ठेवा आणि प्रत्येकाला प्रभुदेवा तुमच्या आशीर्वादानं तुझ्या सामर्थ्यानं भरा आणि प्रभुदेवा तू प्रत्येकाला सहाय्याने मदत कर। धन्यवाद देतो, आज भक्ती आराधना आशीर्वादित केले त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभुदेवा। सर्व प्रार्थनेमध्ये सर्व भक्तीमध्ये तुझं सानिध्य होतं त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो। सर्व मान में आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या, आमेन आमेन।